कर्जत तालुक्यातील माथेरा नेरळ कळंब राज्यमार्ग रस्त्याचे काँक्रिटीकरण आणि रस्त्याच्या दुतर्फा संरक्षण भिंत बांधण्याचे काम सुरू आहे। या रस्त्याच्या बाजूला नेरळ परिसरात काँक्रिटीकरणाचे काम सुरू झाले, पण 2 महिन्यानंतर त्या ठिकाणी कोणतेही काम करण्यात आले नाही। त्यामुळे खोदण्यात आलेला चांगला रस्ता पावसाळ्यात वाहन चालक यांच्यासाठी धोकादायक बनलाय। दरम्यान रस्ता खोदण्यात आल्याने हुतात्मा हिराजी पाटील नगर समोरील रस्ता नदीसारखा वाहतोय। माथेरा नेरळ कळंब राज्यमार्ग रस्त्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या MRDITCकडून करण्यात येत आहे। या रस्त्यावर धामोतेपासून कोदिवले भागातील रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले, मात्र त्याचवेळी नेरळ ग्रामपंचायत भागातील रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी खोदण्यात आले। त्यावेळी लगेच रस्त्याचे काँक्रिटीकरण केले जाईल असे अपेक्षित होते, परंतु गेली 2 महिने रस्ता तयार करण्यासाठी खोदलेल्या भागातील रस्ता बनवला गेला नाही। त्याचवेळी रस्त्याचे काम केली गेली नाहीत। त्यावेळी रस्त्यावर पडणारा खड्डा देखील तसाच ठेवण्यात आला। त्या खड्ड्याचा परिणाम पाऊस सुरू झाल्यानंतर रस्त्यात खड्डा बनला। हा खड्डा जवळपास 50 फूट डोकेदुखी लांब असून हा खड्डा वाहन चालक यांच्यासाठी डोकेदुखी बनलाय। त्यात भागातून नेरळ रेल्वे फाटकपर्यंतचा रस्ता हा खड्ड्यांचा आहे। त्यामुळे त्या खराब रस्त्यामुळे हा रस्ता वाहन चालक यांचे वेळ घेणारा ठरतोय। दुसरीकडे रस्त्याचे काँक्रिटीकरण थांबले झाल्याने वाहन चालक त्रस्त। त्या रस्त्याचे काँक्रिटीकरण कामासाठी खोदलेला रस्ता आजही कायम आहे। हा रस्ता आजही 2 महिन्यांनी खोदलेल्या अवस्थेत आहे। त्यामुळे बांधकाम विभागाने खोदलेला रस्ता बुजवण्यात आलेला नसल्याने वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते। त्या ठेकेदाराने खोदलेला रस्ता हा चुकीच्या नियोजनामुळे रस्ताच अडचणीत आलाय। ठेकेदाराची चुकी ही स्थानिक वाहन चालक यांना डोकेदुखी ठरतेय। कर्जत लाईव्हसाठी महेश भगत।